हरिओम. माझं नाव प्रेरणा विरा केने. मी महाराज उपासना केंद्रामधून. बापूंकडे मी 2020 साली आली. माझा अनुभव 2023चा आहे, म्हणजे माझी मुलगी झाल्यानंतरचा. आमच्या घरात आम्ही 5 जण राहतो. माझी मुलगी मिळून 6 जण, म्हणजे माझे सासू सासरे, माझे दीर, माझे मिस्टर, मी आणि माझी मुलगी. तर नॉर्मली आम्ही कसं आई बाबांना कुठे फिरायला पाठवलं नव्हतं, पण आम्ही बोलत पण होतो लग्नाच्या आधी का तुम्ही जा म्हणून, पण ते नाही बोलत होते. मग जशी आमची मुलगी झाली तर ते बोलले की ठीक आहे आम्ही एकदा जाऊन येतो. त्यांना आम्ही वैष्णोदेवीला पाठवायचं ठरवलं. आता सध्या कसं, आता 2025 चालू आहे, 2 वर्षांनंतर आम्हाला हा अनुभव येतो का आमची मुलगी कुठेही फिरायला जायचं असेल ना, तर समजा आता सकाळी जायचं तर ती रात्री इतका गोंधळ घालते, इतकी रडते का आम्हाला काय सुचूच देत नाही, आम्हाला झोपही येऊ देत नाही का आराम करून आम्ही जाऊ. तर त्या दिवशी तसं झालं. तशी ती 8 महिन्याचीच होती त्या टायमाला जेव्हा त्यांना आम्ही पाठवायला घेतलं होतं, पण त्यांना आरामही करू दिला नाही आणि त्यांना व्यवस्थित पॅकिंग पण करू दिली नाही. तर झालं असं का आई तिला घेऊन झोपत होती आणि आमच्या सगळ्यांच्या रूम मध्ये आम्ही बापूंचे फोटो ठेवलेत, म्हणजे आमची श्रद्धा म्हणून. तर तिथे आमच्या मुलीला सांगत होती आई, बापूंना बोलत होती का आता आम्ही नाही येत इतके दिवस, तर आमच्या बाबूची काळजी घ्या, लक्ष ठेवा, तिला पडू देऊ नका, लागू देऊ नका, असं सांगत होती. तर माझी मुलगी बापूंकडे कंटिन्यू बघत होती आणि बघितलं नंतर ती परत खेळायला लागली. माझी सासू सासरे गेले 8 दिवसाची ट्रिप होती त्यांची, ते गेले फिरायला. त्याच्यानंतर मध्ये माझे दीर नाशिकला असतात आणि आम्ही दोघं घरी असायचो. तर हे कामाला गेले, नंतर मी आणि माझी मुलगीच होती आणि तिला मी बेडवर ठेवलं आमच्याच रूम मध्ये आणि मी माझी नॉर्मल कामं, म्हणजे जे माझं लक्ष ठेवून करता येईल ना, ही कामं करत होती, जसं झाडू मारायचं, लादी पुसायचं. तर मला ना तिचा बोलायचा आवाज आला. असं करत होती ती, म्हणजे बोलत होती कोणाशी तरी असं वाटलं. मी आतमध्ये बघायला गेली तर ती बापूंच्या फोटोकडे बघून ना खूप हसत होती, खूप खेळत होती, बापूंना बोलवत होती. तर आणि हाका पण मारत होती, बापू बापू बापू. म्हणजे फक्त 8 महिन्याची मुलगी जी फक्त आई बाबा यांनाच ओळखते, ती बापूंना हाका मारत होती. म्हणजे मी एवढी, माझ्या हातापायाला एवढा काटा आला. मी यांना फोन केला, म्हटलं ही बघा कशी करते. त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं पण का ही बापूंशी बोलते म्हणून. तर ते पण शॉक झाले माझे मिस्टर का असं कसं. मग मी जेव्हा सासू सासऱ्यांना येऊन सांगितलं ना का ती अशी करत होती बेडरूम मध्ये, तर माझे सासू सासऱ्यांनी विचारलं तिला, बाबू कोण होतं. तिने लगेच बापूंकडे बोट करून दाखवलं की बापू आहेत. हसली त्यांच्याकडे बघून, त्यांना परत बोलवायला लागली त्यांच्या समोर. म्हणजे हा आमच्या आयुष्यातला आलेला, माझ्या मुलीच्या बाबतीतला पहिला अनुभव आहे, जो तिच्यामुळे आम्हाला बघायला तरी मिळालाय. श्रीराम अंबन्य हरिओम.